आजचं आपलं हे चौथं लेक्चर आहे लॉगॅरिथमवरील. तुम्ही मागील 3 लेक्चर्स पाहिले नसेल त्याबद्दल पाहून घ्या. परफेक्ट करा, त्यानंतरच तुम्हाला या लेक्चरवर यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलं अंडरस्टँड होईल. कमीत कमी फर्स्ट लेक्चर जे आहे ते पाहणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि ते परफेक्ट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजचं आपण लेक्चर जे आहे ते सुरू करूयात. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सिंगल लॉगॅरिथम इन दिअर सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे खाली आपल्याला क्वेश्चनमध्ये लॉगच्या भरपूरशा टर्म्स दिल्या, तिथे 3 टर्म्स दिले आहेत दोन्ही क्वेश्चनमध्ये. त्याला आपल्याला का सिंगल लॉगच्या टर्ममध्ये काय करायचं आहे, कन्व्हर्ट करायचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिले क्वेश्चनमध्ये जी टर्म दिलेली आहे ती ॲज इट इज या ठिकाणी लिहून घेऊयात. सगळ्यात पहिले आहे लॉग 5, नंतर आहे लॉग 3 प्लस लॉग 3, नंतर आहे लॉग 2. त्याच्यानंतर काय करणार पुढे आपण, तर आपण फॉर्म्युला शिकलो होतो. काय होता फॉर्म्युला, लॉग एम प्लस लॉग एन असेल तर आपण काय करतो, लॉग एम इंटू एन करतो. बरोबर आहे. एमच्या ठिकाणी कोण आहे 5, एनच्या ठिकाणी कोण आहे 3. मग आपण काय लिहू शकतो त्या दोन टर्मच्या ऐवजी, लॉग एम इंटू एन. एमच्या ठिकाणी 5 आहे, एनच्या ठिकाणी 3 आहे. म्हणजेच 5 इंटू 3 आपण लिहू शकतो. म्हणजे इथे आता लॉग 5 इंटू 3. ठीक आहे, याचा मी कलर चेंज करतो फॉर्म्युलाचा. मग आपण इथे लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये लॉग 5 इंटू 3. त्यानंतर टर्म आहे मायनस लॉग 2. मग त्या ठिकाणी येईल आता लॉग 5 इंटू 3 किती होईल, 15 मायनस लॉग 2 होईल. बरोबर, इथपण कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. पुढे आता पहा, दुसरा फॉर्म्युला आपण शिकलो, लॉग एम मायनस लॉग एन असेल तर त्याला आपण काय लिहितो, लॉग एम बाय एन असं आपण त्याला लिहितो. बरोबर, मग इथं पण तशीच टाईप पहा, लॉगला लॉग, एमच्या ठिकाणी आहे 15, मायनसला मायनस आहे, लॉगला लॉग आहे, एनच्या ठिकाणी आहे 2. आपण काय लिहू शकतो, त्या दोन टर्म्सच्या ऐवजी लॉग लिहू शकतो. आणि एम बाय एन, एमच्या ठिकाणी आहे 15 आणि एनच्या ठिकाणी आहे 2, म्हणजेच 15/2 असं आपण लिहू शकतो. म्हणजे इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये, देअरफॉर लॉग 15/2 हे असल्याचं फायनल आन्सर. हे फॉर्म्युलेत. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण या लाईनसाठी वापरला, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे या क्वेश्चनचं हे आलेलं आहे फायनल आन्सर. याच प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. फक्त काय केलेत, नंबर जे आहेत ते चेंज केले आहेत. ठीक आहे, सेम क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले क्वेश्चन मध्ये जी टर्म आपल्याला दिलेली आहे ती ॲज इट इज लिहून घ्यायची आहे. मग इथं आहे लॉग 3 प्लस लॉग 5 मायनस लॉग 4. मग या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग एम इंटू एन. लॉगला लॉग मॅच झाला, एमच्या ठिकाणी आहे 3, प्लसला प्लस आहे, लॉगला लॉग आहे, एनच्या ठिकाणी आहे 5. मग या दोन टर्म्स ऐवजी आपण काय लिहिणार, लॉगला लॉग लिहिणार. एमच्या ऐवजी कोण आहे 3 म्हणून इथं आपण लिहिणार 3, आणि एनच्या ऐवजी आहे 5 म्हणून आपण लिहिणार 5. म्हणजे 3 इंटू 5 किती, 15. ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपण लिहिणार लॉग 3 इंटू 5 मायनस लॉग 4. त्यानंतर या ठिकाणी येईल आता लॉग 3 इंटू 5 15 मायनस लॉग 4. यानंतर आपण फॉर्म्युला शिकलो, लॉग एम मायनस लॉग एन असेल आपण काय लिहितो, लॉग ऑफ एम बाय एन लिहितो. बरोबर आहे, इथं कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी आता काय येईल पहा, लॉगला लॉग आहे, एमच्या ठिकाणी आहे 15, मायनसला मायनस आहे, लॉगच्या ठिकाणी लॉग आहे, एनच्या ठिकाणी 4 आहे. मग आपण लिहिणार लॉग एम बाय एन, एम म्हणजे 15 आणि एन म्हणजे 4, 15/4 येईल. म्हणून इथे आपण लिहिणार लॉग 15/4. ठीक आहे, लॉग 15/4.
ह्याला याचं फायनल आन्सर हे ब्ल्यू कलरमध्ये लिहिलं आहे ते फॉर्म्युले. ठीक आहे. हा फॉर्म्युला या स्टेपला वापरला, तुम्ही हवा असल्याच्या साईडला लिहिलं तर काही हरकत नाही. नंतर हा फॉर्म्युला जो आहे तो आपण या स्टेपच्या ठिकाणी वापरलेला आहे, त्याच्या साईडला जर तुम्ही लिहिलं तर काही हरकत नाही. जागा नसल्यामुळे मी वर लिहिले आहेत. ठीक आहे. चला त्याला लिहून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मला शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. याला आपण कॅल्सी टाकून क्रॉस चेक करू शकतो. कसं क्रॉस चेक करायचं पहा. इथं आहे log 5 प्लस log 3 मायनस log 2. मग इथे आपण टाकला log 5 प्लस log 3 मायनस log 2. ठीक आहे. आता इथे व्हॅल्यू अशी दाखवते, तुमच्या कॅल्सीवर काय बरोबर दाखवून देईल log 15/2 अशी पण व्हॅल्यू येऊन जाईल तुमच्या कॅल्सीवर. जर इन केस नाही आली तर अशीच जर तुमची व्हॅल्यू आली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं तर फक्त लक्ष द्या काय करायचं. मग एवढी व्हॅल्यू लक्ष ठेवायची 0.875 आहे. आणि तुमचं जे फायनल आन्सर आलेलं आहे ते कॅल्सीवर फक्त टाकायचं आहे. काय आहे log 15/2 आहे, तेवढं फक्त कॅल्सीवर टाका log 15/2 बस एवढं टाका. इक्वल टू प्रेस करा. एवढीच व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जे काढलेलं आन्सर आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. आणि आपल्याला मी सांगितलं होतं 3 टर्मच्या व्यतिरिक्त एका सिंगल लॉगच्या टर्ममध्ये आणा, तर ते आपण इथे आणलेलं आहे. ठीक आहे. सेम त्याच वेळेला पलीकडला क्वेश्चन तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. आय थिंक तुमच्या कॅल्सीवर हे डायरेक्ट येऊन जाईल. पहा येते का नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी, एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सिंगल लॉगरिथमिक फॉर्म इन दी सिम्पलेस्ट फॉर्म. इथे आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे. 3 टर्म्स आहेत लॉगच्या, आपल्याला त्याला सिंगल लॉगच्या टर्ममध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात पहिले क्वेश्चनमध्ये जी टर्म दिलेली आहे ती आपण या ठिकाणी लिहूयात. लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. या टाईपचे क्वेश्चन जसे एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जास्त विचारले जातात, त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस जास्त करताल काही जर झालं तरी. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता इथे येईल लॉग एम प्लस लॉग एन आहे, म्हणजे आपण काय करणार लॉग एम इंटू एन करणार, म्हणून इथे येईल लॉग 2/3 इंटू 4/5 मायनस लॉग 8/15. आपण या ठिकाणी फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम एन. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी आता लॉग ऑफ 2 इंटू 4 होईल 8, 3 इंटू 5 15 मायनस लॉग ऑफ 8/15. इथपण कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. नेक्स्ट स्टेप में आता येईल पहा, लॉग एम मायनस लॉग एन आहे, म्हणजे लॉग एम बाय एन आपण त्याला लिहू शकतो. म्हणजे ते 8/15 त्याला एम डिवाइड बाय 8/15 म्हणजे त्याला डिवाइड बाय एन. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम बाय एन. ठीक आहे. आता हा 8/15 काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी काय व्हॅल्यू येईल 1. म्हणजे इथं आपण लिहिणार लॉग 1. लॉग 1 आणि लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते 0. म्हणजे इथं आपण लिहूयात लॉग 1 इक्वल टू 0. ठीक आहे. तर हे आपण फॉर्म्युलाचं शिकलेलो आहोत. लॉग 1 इक्वल टू 0 येतो. आपल्याला लिहू तर हे आलेलं आहे याचा आन्सर 0. याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. मगाच्या क्वेश्चन सारखंच तुम्ही याला कॅल्सीवर क्रॉस चेक करू शकता. डायरेक्ट याला कॅल्सीवर टाका, तुमचा आन्सर 0 येते का नाही ते पहा. टाकून बरं. लॉग 2/3 आता पहिले लॉग 2/3 बॅट क्लोज प्लस लॉग 2/3 झाला. त्यानंतर 4/5 4/5 ब्रॅकेट क्लोज मायनस लॉग 8/15 8 डिवाइड बाय 15. तर याची व्हॅल्यू तर आहे 0. म्हणजे आपण जे आन्सर काढले त्याचा अर्थ ते बरोबर आहे. ठीक आहे. त्याला लिहून घ्या पटपट. बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. आत्ताचे 2 क्वेश्चन सारखा थोडासा चेंज याच्यामध्ये आता.
सगळ्यात पहिले आपण इथे टर्म जी दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती इथे आन्सरमध्ये ॲज इट इज लिहून घेऊया सगळ्यात सुरुवातीला. मग टर्म आहे 1/2 1/2 लॉग ऑफ 9 प्लस 1/3 लॉग ऑफ 27. तर सगळ्यात सुरुवातीला आता आपण पहा, याला लिहू शकतो 9ला 3 स्क्वेअर आणि 27 जो आहे तो 3चा काय क्यूब आहे. म्हणजे ह्या ठिकाणचा बेस जो आहे हा सेम झाला पाहिजे. म्हणजे इथं 3 क्यूब आणि ते 3 इथे 3 स्क्वेअर आणि ते 3 क्यूब होईल. ठीक आहे, तसं आपण याला इथे लिहूयात. म्हणजे ते आता 1/2 लॉग ऑफ 9ला लिहिणार आपण 3 स्क्वेअर प्लस 1/3 लॉग ऑफ 3 क्यूब. आता हा 2 आपण पुढे घेऊ शकतो, इथला 3 पण आपण पुढे घेऊ शकतो. कशा पुढे घेऊ शकतो तर आपण फॉर्म्युला शिकलो आहोत. लॉग एम टू द बेस एन असेल तर आपण काय लिहू शकतो एम लॉग एन. म्हणजेच इथं जी काही पॉवरमध्ये टर्म आहे किंवा या ठिकाणी जी टर्म आहे ती आपण काय करतो पुढे इथे लिहू शकतो लॉगच्या अगोदर. या फॉर्म्युलाचा वापर करून आपण या ठिकाणी इथला 3 इथला 2 याच्या पुढे लिहू शकतो. मग काय होईल, हा 1/2 ऑलरेडी आहे या ठिकाणी, हा 2 आपण पुढे लिहिणार म्हणजे या टर्मला काय असेल मल्टिप्लाय असेल. नंतर येईल इथे फक्त लॉग 3 प्लस इथे राहील 1/3, हा 3 परत पुढे येईल, इथे इन 2 होईल, इथे राहील फक्त लॉग 3. ठीक आहे, तर हा 2 कॅन्सल होईल, मग इथे राहील शिल्लक फक्त 1 इंटू लॉग 3 येईल प्लस परत 3 कॅन्सल होईल, इथं पण शिल्लक राहील फक्त लॉग 3. ठीक आहे, तर या स्टेपसाठी आपण फॉर्म्युला वापरला आहे, तर तो अगोदर इथे टाकूयात मध्ये आपण. तर यासाठी आपण फॉर्म्युला वापरला आहे लॉग एम टू द बेस एन असेल त्याला आपण लिहू शकतो एम लॉग एन. इथपर्यंत कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. आता नेक्स्ट स्टेप मी काय पहा, लॉग एम प्लस लॉग एन आहे तर आपण लिहू शकतो लॉग एम इंटू एन. म्हणजे इथे आपण लिहिणार लॉग एम म्हणजे 3 इंटू एन, एन मीन्स 3 आहे या ठिकाणी. 3 इंटू 3 किती होईल 9. म्हणजे या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम एन. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. माहिती होईल 3 इंटू 3 9. तर ह्या लिहायचं फायनल आन्सर याला लिहून घ्यायचं आहे. बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. एलसीवर टाकून दाखवतो मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. एलसीवर टाकायचं पाहता 1/2 लॉग 9 आहे, 1/2 लॉग 9 त्यानंतर प्लस 1/3 लॉग 27, 1/3 लॉग 27. तर याची व्हॅल्यू आहे 0.954. आणि आपलं आन्सर टाकायचं त्याचं व्हॅल्यू जी आहे ती एवढी आली पाहिजे 0.9454 एवढी. लॉग 9 आहे एवढी चाललेली आहे, याचा अर्थ आपण आन्सर जे काढलेलं आहे हे बरोबर आहे. त्याने आपल्याला सांगितलं होतं 2 टर्मचं एका सिंगल लॉगच्या टर्ममध्ये कन्व्हर्जन करत आपण केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, याला याचा आन्सर. आता पुढे जाऊयात, या क्वेश्चनला पाहूयात कसं सॉल्व्ह करायचं आहे. इथे येईल आता आन्सर मध्ये सगळ्यात पहिले क्वेश्चन मध्ये जी टर्म दिली आहे ती आपल्याला या ठिकाणी ॲज इट इज लिहून घ्यायची आहे. इथे येईल 1/2 लॉग ऑफ 16 प्लस 1/3 लॉग ऑफ 27. हा क्वेश्चन आहे आपल्याकडे. आता इथे येईल 1/2 नंतर लॉग 16ला आपण लिहू शकतो 4 स्क्वेअर प्लस 1/3, इथं 3 म्हणजे याचा क्यूब असणार आहे. आता मग 3चा क्यूब आहे 27 तर 3चा क्यूब आहे. ठीक आहे, मग इथे आपण लिहिणार 1/2, हा 2 आता पुढे येईल मगासारखा. ठीक आहे, मग आपण इथे लिहिला 2, मग नंतर राहील लॉग 4 प्लस 1/3 आणि हा 3 परत पुढे येईल, या 1/3ला मल्टिप्लाय होईल, इथे येईल लॉग 3. ठीक आहे, या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा राहिला एक मगाचा, तो इथे फॉर्म्युला लिहितो अगोदर. कोणता फॉर्म्युला वापरला आपण या ठिकाणी तर लॉग एम टू द बेस एन असेल त्याला आपण लिहू शकतो एम लॉग एन. हेच हा एम पुढे घेतला, असा हा 2 आणि हा 3 जो आहे तिथे आपण पुढे घेतलेला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यावर. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. नेक्स्ट स्टेप में काय पहा, 2 कॅन्सल होईल, इथे राहील फक्त लॉग 4 प्लस 3 कॅन्सल होईल, इथे शिल्लक राहील लॉग 3.
मग लॉग एम प्लस लॉग एनच्या फॉर्ममध्ये ही टर्म आली आहे, म्हणजे इथं आपण परत फॉर्म्युला वापरणार लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग एम इंटू एन. एम म्हणजे 3, एन म्हणजे एम म्हणजे 4 आहे आणि एन म्हणजे 3 आहे. मग आपण काय लिहिणार लॉग 4 इंटू 3, म्हणून इथे येईल आता लॉग 4 इंटू 3 किती होईल 12. म्हणजे इथं फायनल आन्सर जे आहे झालेलं आहे लॉग 12. त्याला आपण याच क्वेश्चनसारखं तुम्ही सिमिलरली कॅल्सीवर क्रॉस चेक करू शकतात. चला लिहून घ्या, बाकी काय डाऊट असेल मनामध्ये प्रश्न असतील तर विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन मी काय सांगितलं पहा, एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सिंगल लॉगरिथमिक फॉर्म. ठीक आहे, सिंगल लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. टर्म्स थोड्याशा आता वेगळ्या दिलेल्या मागच्या क्वेश्चनच्या कंपॅरिझनमध्ये. सगळ्यात पहिले जो क्वेश्चन लिहून दिलेला आहे आपल्याला तो आपल्या या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे आन्सरमध्ये. तर तो मी इथे लिहून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आहे टर्म 2 log 4 to the base 10 minus 1/2 log of 16 to the base 10 प्लस 1. ही टर्म आपल्या क्वेश्चनमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आता नीट पहा, याचा बेस 10 आहे, याचा बेस 10 आहे, इथं 10 बेस आहे का नाही आहे. आपण रूल एक शिकलेलो आहोत लॉगचा, जो होता लॉग ए टू द बेस ए असेल त्याची व्हॅल्यू काय येते 1. मग इथं आपण काय लिहिणार 1 डायरेक्ट ए टू द बेस ए लिहू शकतो का नाही. इथं बेस काय दोन्हीचा 10 आहे, म्हणजे इथं आपल्याला 10 हवा आहे. मग इथं जर 10 असेल इथं पण किती असला पाहिजे 10 असला पाहिजे, तरच व्हॅल्यू काय येईल 1. म्हणजे लॉग 10 टू द बेस 10 आपल्याला 1च्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे, मग इथे आपण लिहूयात नेक्स्ट स्टेपमध्ये 2 log 4 to the base 10 minus 1/2 log 16 to the base 10 plus log 10 to the base 10. आता ह्या तिन्हींचाही बेस 10 आहे. ठीक आहे, आता आपण याच्या पुढे याला सॉल्व्ह करू शकतो. मग कसं सॉल्व्ह करणार तर पहा, आता हा 2 जो आहे इकडे आपण वर शिफ्ट केला. कशावरून शिफ्ट करायचा, कसा करायचा, आपण जसं आता आपण फॉर्म्युला लिहिलो त्याला लॉग एम टू द बेस एन असेल आपण लिहू शकतो एम लॉग एन. मग इथं टर्म जी आहे ती या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे अगोदर इथं नंबर आहे लॉग आणि नंतर ही टर्म आहे. ह्याला आपण परत इकडे वर शिफ्ट करू शकतो त्याच्या या साईडनुसार. ठीक आहे, याच्या उलट आता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. याला आपण असं लिहू शकतो एम लॉग एन असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो लॉग एम टू द बेस एन लिहू शकतो. म्हणजे हा एम याच्या वर इथे लिहू शकतो. हा 2 आपण याच्या वर लिहू शकतो, इथला 1/2 याच्या वर लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्यावरून आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिणार आहोत लॉग 2 लिहायचा याच्या, म्हणजे 4 स्क्वेअर टू द बेस 10 मायनस लॉग 16 रेस टू 1/2 टू द बेस 10 प्लस log 10 to the base 10. तर रेस टू 1/2 चा अर्थ असतो रूट, म्हणजे 16चा आपल्याला रूट घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे येईल 4 पहा रूट 16 व्हॅल्यू आली 4 किंवा किंवा 4 रेस टू 1/2 होता असं पण तुम्ही टाकू शकता. सॉरी 16 रेस टू 1/2 होता, 4 रेस टू 16 रेस टू 1/2 व्हॅल्यू ते 4. म्हणजे या टर्म्स ठिकाणी आपण लिहू शकतो किती तर 4. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का, मनामध्ये काही शंका आहेत का, असतील तर विचारून घ्या. तर नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल आता मग लॉग 4चा स्क्वेअर किती येईल 16 टू द बेस 10 मायनस लॉग इथे व्हॅल्यू आली 4. ठीक आहे, 4 टू द बेस 10 प्लस लॉग 10 टू द बेस 10. आता ह्या तिन्हींचाही बेस 10 आहे. ठीक आहे, तर ही टर्म आणि ही टर्म प्लस आहे. मग आपण इथे लिहू शकतो लॉग ह्या 16चं आणि ह्या 10चं मल्टिप्लिकेशन होईल या ठिकाणी 16 इंटू 10 आणि बेसमध्ये राहील फक्त 10. ठीक आहे, बेसमध्ये लिहिला 10. तर 2 टर्म्सच्या ऐवजी आता आपण ही टर्म लिहिली आहे. त्यानंतर आता ही मायनस टर्म जी आहे ती मी नंतर लिहितोय लॉग 4 टू द बेस 10. इथपण कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लॉग एम प्लस लॉग एनचा फॉर्म्युला वापरला, त्याच्यावर आपण इथे 16 इंटू 10 केला. 16 इंटू 10 केल्यानंतर काय व्हॅल्यू येईल 16 इंटू 10 160 येईल. ठीक आहे,
इथं आपण येणार लॉग 1, इथे बसणार नाही स्टेप, ठीक आहे. साईडला लिहितो मी पलीकडे. इथे येईल लॉग ऑफ 160 टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ 4. आता लॉग एम मायनस लॉग एन आहे, मग आपण काय लिहू शकतो, काय फॉर्म्युला वापरणार, लॉग एम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम बाय एन, हा फॉर्म्युला वापरणार. ठीक आहे. एमच्या ठिकाणी कोण आहे, 160 आहे. ठीक आहे. ह्याच्या बेसमध्ये काहीच नाही, म्हणजे तिथं 10 किंवा ई जो आहे तो आपण कन्सिडर करतो, त्याच्यामुळं तिथला 10 जो आहे तुम्ही नाही सध्या कन्सिडर केलं तर काही हरकत नाही. एमच्या ठिकाणी ॲक्च्युली आहे 160 आणि एनच्या ठिकाणी आहे 4. ठीक आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार आता लॉग एम बाय एन, एमच्या ठिकाणी 160, एनच्या ठिकाणी 4 आणि बेस 10. 160/4 केला तर व्हॅल्यू काय येईल, 40. म्हणजे आपण लिहिणार लॉग ऑफ येईल 40. ठीक आहे. ह्या लिहिल्याचं फायनल आन्सर लिहून घ्यायचं आहे. बाकी काय डाऊट असेल तर करू शकतात, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर. इथून लिहायला सुरुवात करायचं, इथून एवढं लिहायचं आहे. त्यानंतर इथून एवढा जो पार्ट आहे हा लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला लिहून टाकतो एक तुमचा राहिलेला, लॉग एम टू लॉग एम प्लस एनचा, लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग एम इंटू एन. ठीक आहे. इथे मी जेवढे पण फॉर्म्युले लिहिलेत त्या फॉर्म्युलाच्या सुरुवातीला इक्वल टू नाही, पहिली गोष्ट तुम्हाला कळण्यासाठी, कलर तसा चेंज केला आहेच आहे मी. तर तो फॉर्म्युला तुम्हाला खालच्या स्टेपमध्ये वापरला आहे, म्हणजे तुम्ही त्या खालच्या स्टेपच्या साईडला जरी लिहिला तरी चालतं. खालीच लिहित असतं, माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी वर लिहिला त्याच्या, तुम्ही ज्या साईडला लिहा, म्हणजे खालच्या स्टेपच्या साईडला लिहू शकता. या स्टेपच्या साईडला हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला या स्टेपच्या साईडला तुम्ही लिहू शकतात आणि हा फॉर्म्युला या स्टेपच्या साईडला लिहू शकता. चला लिहून घ्या, बाकी काय डाऊट असेल तर विचारून घ्या. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता आपल्याला पलीकडचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करून पाहायचा, त्याचा आन्सर आपलं काय येते. ठीक आहे. सगळ्यात पहिले हा 3 वर शिफ्ट करणार, हा 1/2 याच्या वर शिफ्ट करणार आपण. ठीक आहे. आणि ह्या लॉग 1च्या ऐवजी आपण डायरेक्ट लिहिणार लॉग 10 टू द बेस 10. ठीक आहे. जा कमी पडते आपल्याला माहिती आहे आन्सरला, तर मी एक स्टेप आता या ठिकाणी कमी करत आहे. मग इथे येईल आता लॉग 2, हा वर त्याला क्यूब होईल, 2 क्यूब टू द बेस 10, नंतर मायनस हा 1/2 याच्या वर येईल, म्हणजे तिला आता लॉग 36 रेस टू 1/2 टू द बेस 10, नंतर आहे प्लस 1च्या ठिकाणी आपण लिहू शकतो लॉग 10 टू द बेस 10. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल लॉग, हां आपण इथे फॉर्म्युला वापरला या स्टेपमध्ये, तर तो फॉर्म्युला लिहून देतो मी तुम्हाला या ठिकाणी, लॉग एम लॉग एन इक्वल टू लॉग लॉग एम टू द बेस एन. हा फॉर्म्युला आपण या स्टेपमध्ये आत्ता वापरलेला आहे. ठीक आहे. थोडं साईडला करतो, आय थिंक आपली स्टेप येऊन जाईल सिस्टमॅटिक. पुढे आता log of 2 cube means 8 to the base 10 मायनस रेस टू 1/2 आहे. 1/2 रेस टू असल्याचा अर्थ काय सांगितलं, रूट घ्यायचा. रेस टू 1/3 असेल तर क्यूब रूट घ्यायचा. ठीक आहे. त्याचा रेस टू 1/2 आहे, त्याचा अर्थ रूट घ्यायचा. कोणाचा 36चा रूट काढला किती व्हॅल्यू होते, 6 येते, किंवा तुम्ही कॅल्सी काढून पाहू शकतात. ठीक आहे. म्हणजे ते आता लॉग 6 टू द बेस 10 प्लस लॉग 10 टू द बेस 10. आता तिन्हींचाही बेस सेम आहे, त्यात 2 टर्म्स प्लस आहेत. ठीक आहे. यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार लॉग एम प्लस लॉग एन, म्हणजेच काही लिहिणार लॉग एम इंटू एन, म्हणजे 8 इंटू 10 लिहिणार, म्हणजे किती होईल 80. पहा आता लॉग 8 इंटू 10, हा झाला एम, हा झाला एन, टू द बेस 10 आहे म्हणून आपण लिहिणार. ठीक आहे. आणि मायनस टर्म इथे नंतर येणार आपण लॉग 6 टू द बेस 10. या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम
प्लस लॉग एन इक्वल टू लॉग एम इंटू एन एम एन. किंवा तुम्हाला जर बेसमुळे इथल्या 10च्या कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही इथे बेसमध्ये मग ए ए ए असं लिहू शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. जसं पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, त्यासाठी सांगितलं मग की पहिलं लेक्चर तुमचं परफेक्ट पाहिजे या चॅप्टरसाठी. अजूनही कुणी केलं नसेल तर नेक्स्ट लेक्चरला येण्याच्या अगोदर परफेक्ट करा, नाही तर अजून पुढची लेक्चर आपल्याला तुम्हाला अवघड वाटू शकतात. ठीक आहे, आतापर्यंत प्रॉब्लेमची चांगली प्रॅक्टिस करून या. आता 8 इंटू 10 केला किती होईल? 80. 80 लॉग 80 टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ 6 टू द बेस 10. आता हे लॉग एम मायनस लॉग एन म्हणजे आपण लिहिणार लॉग एम बाय एन, म्हणजे इथे आता लॉग एम बाय एन मीन्स 80/6. जी मायनस टर्म असते तिच्यातली इथली जी काही टर्म असेल ती आपल्याला डिवाइड मिळायची, हे लक्षात ठेवत राहा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम बाय एन. ठीक आहे, इथपण कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर तो विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, मला बिनधास्त विचार. आता याला फायनल आन्सर याचं 80/6 आहे. 80ला आपण 2 डिवाइड करू शकतो, 6ला 2 डिवाइड करू शकतो. मग 80ला जर आपण 2 डिवाइड केलं तर किती येईल? 40. आणि 6ला 2 डिवाइड केलं तर किती येईल? 3. म्हणजे 40/3 अशी व्हॅल्यू या ठिकाणी येईल, म्हणून आपण लिहिणार लॉग ऑफ 40/3 टू द बेस 10. तर ह्या लिहिल्याचं फायनल आन्सर लिहून टाकायचं आहे. बाकी काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं आपल्याला एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सिंगल लॉगरिथम इन दिअर सिम्पलेस्ट फॉर्म. सगळ्यात पहिले जो क्वेश्चन मध्ये टर्म दिलेली आहे ती आपण या ठिकाणी ॲज इट इज लिहून घेणार. त्यात सांगितलेलं आहे आपल्याला लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 1 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 2. ठीक आहे, त्यातली ही टर्म आणि ही टर्म प्लस आहे, ह्या अगोदर मी जवळ जवळ लिहून घेतो, म्हणजे तुम्हाला नंतर मी जे सांगेल त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, जेणेकरून. मग इथे येईल आता लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 असंच ठेवलं तरी सुद्धा चालतं, फक्त तुम्हाला कळावं असं समजा पटकन, यासाठी आपण ही टर्म अगोदर लिहितोय लॉग ऑफ एक्स मायनस 2 आणि ही टर्म आता नंतर लिहूयात लॉग ऑफ एक्स मायनस 1. आता आला लॉग एम प्लस लॉग एन, मग आपण लिहिणार लॉग एम इंटू एन. ठीक आहे, म्हणजे त्याला आता लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इंटू एक्स मायनस 2 म्हणजे झाला लॉग एम इंटू एन मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 1. या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम इंटू एन एम इंटू एन. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे. इथपण कोणाला काय डाऊट असेल, मला शंका असेल तर विचारू शकतात. आता पुढे आता नेक्स्ट स्टेप काय पहा, हा लॉग आहे आणि इथून एवढी हे जे दोन टर्म्स आहेत किंवा हा जे दोन ब्रॅकेट आहे त्याला आपण कन्सिडर करणार एम, आणि हा जो ब्रॅकेट आहे याला आपण कन्सिडर करणार एम, म्हणजे लॉग एम मायनस लॉग एन हा फॉर्म्युला आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये वापरायचा आहे. मग इथे लिहिणार आपण लॉग एम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम बाय मग इथे आपण लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये लॉग ऑफ हा झाला एम, तो लिहायचा न्यूमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इंटू एक्स मायनस 2 डिवाइडमध्ये येईल एक्स मायनस 1. पुढे काय आता पहा, लॉगला लॉग लिहिला आपण, यानंतर हा ब्रॅकेट आहे त्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे, त्यानंतर फॅक्टर्स पाडताना त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण ज्यांना फॅक्टर पाडता येत नाही त्यांच्यासाठी आता स्टेप सांगतो काय करायचं नाही. सगळ्यात पहिले इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअरची टर्म पाहिजे, नंतर एक्सची टर्म पाहिजे, नंतर नंबर पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीशी. ठीक आहे. तर ए म्हणजे कोण असणार, जे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय नंबर आहे तो म्हणजे ए असणार. मग इथं मल्टिप्लाय काय आहे, एक्स स्क्वेअरला काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू झाली 1. त्यानंतर बी, बी म्हणजे कोण, एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर. मग या इक्वेशनमध्ये एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर काय आहे, -3, म्हणजे बी ची व्हॅल्यू झाली -3. आणि सी म्हणजे किती आहे, तर सी म्हणजे त्या इक्वेशन मधला फक्त नंबर जो आहे 2. ठीक आहे. या 3 व्हॅल्यूज आपल्या कॅल्सीवर टाकायच्यात. त्यानंतर आपल्याला फॅक्टर्स 2 एक्सच्या व्हॅल्यू मिळतील. त्या 2 एक्सच्या व्हॅल्यूवरून आपण कसे फॅक्टर बनवायचे ते पाहूयात. तर सगळ्यात पहिले 1 - 3 2. काय करायचं, सगळ्यात पहिले मोड बटन प्रेस करा. इथे 5 नंबरला इक्वेशन म्हणजे इक्वेशन आहे, त्यासाठी 5 प्रेस करा. त्यानंतर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हे इक्वेशन आपल्याला हवं आहे, त्यासाठी 3 प्रेस करणार. आता आपल्याला ते ए बी सी त्या किमती विचारत आहेत, त्या आपल्या किमती पुट करायच्या, त्यासाठी 1 आणि इक्वल टू प्रेस केला की आपल्याला ती व्हॅल्यू जी आहे ती एंटर होऊन जाईल कॅल्सीमध्ये. नंतर -3 परत इक्वल टू, नंतर 2 इक्वल टू दाबायचा आहे. 1 - 3 2 1 -3 2 परत इक्वल टू प्रेस करा. इथे x1 दाखवतोय तर तुम्हाला ते एक्सच कन्सिडर करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली 2. हे परत एकदा दाबा इक्वल टू, परत एक्सची व्हॅल्यू काय आली 1, म्हणजे 2 आणि 1 अशा 2 आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. एक आहे एक्स इक्वल टू 2 आणि एक आहे एक्स इक्वल टू 1. हा इथं कसा आहे +2, या साईडला काय होईल -2, म्हणजे x -2 हा एक फॅक्टर झाला. तसाच हा +1 या साईडला आणला काय होईल मायनस होईल, म्हणजे x -1 होईल. हा दुसरा फॅक्टर झाला. म्हणजे या ब्रॅकेटच्या ऐवजी आता आपण लिहिणार x -2 इंटू x -1. तर ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं की हाच ब्रॅकेट येतो, हे लक्षात ठेवा. नंतर आहे x -2 आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे x -1. हा x -1 हा x -1 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही इथे कॅन्सल नंतर करू शकतात. आता पुढे जाऊयात. मग इथे टर्म शिल्लक राहिलेत आपल्याकडे लॉग x -2 इंटू x -2, म्हणजेच काय होईल लॉग x -2 इंटू x -2 म्हणजे x -2 ब्रॅकेट स्क्वेअर येईल. मग लॉग m टू द बेस n आहे, त्याच्यानुसार आपण हा m जो आहे तो इथे पुढे लिहू शकतो. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 2 लॉग x -2 किंवा असं जरी ठेवलं तर काय हरकत नाही. तर हेच याचं काय आहे फायनल आन्सर आहे, याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असतील, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. आणि आपलं जे आजचं लेक्चर आहे ते संपलेलं आहे. आपण भेटणार आहोत आता पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. चला लिहून घ्या पटपट. ठीक आहे.